रास्ते और पगडंडियां तो हर कोई बनाता है, लेकिन युवाओं को रोजगार कैसे मिले इस पर काम होना चाहिए। रोजगार सृजन, महिलाओं को बचत समूह के माध्यम से लघु उद्योगों से जोड़ना और घराणेशाही को खत्म करना, इन्हीं मुद्दों को लेकर शिरगांव पंचायत समिति गण में चुनावी सरगर्मी तेज हो गई है। शिरगांव पंचायत समिति गण से युति की उम्मीदवार नैना उदय पवार ने जनता के समर्थन को लेकर पूरे आत्मविश्वास के साथ अपनी बात रखी। उन्होंने कहा कि अब तक गढ़ में जो घराणेशाही चली आ रही है उसे जनता ही तोड़ेगी और इसी उद्देश्य से जनता ने उन्हें मैदान में उतारा है। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं रणशिंग सुरू झालेलं आहे. आपण बघतोय रणशिंग फुंकल्यासारखं झालेलं आहे आणि सर्वाधिक जास्त लक्ष आहे ते शिरगाव जिल्हा परिषद गट, शिरगाव पंचायत समिती गट. आपण पाहतोय भाजप आणि सेनेच्या युतीच्या माध्यमातून या ठिकाणी नैना उदय पवार ह्या निवडणूक रिंगणामध्ये आपण त्यांचे संवाद साधतोय. स्वागत आहे तुमचं. शिरगाव पंचायत समिती गणामध्ये या ठिकाणी तुम्ही उभे आहात युतीच्या माध्यमातून, कसं पाहताय? शिरगाव पंचायत समिती गणामध्ये मी भाजप शिवसेना रिपाई युतीच्या वतीनं मला उमेदवारी जाहीर झालेली आहे. खरंच मला इथे काम करायला खूप आवडेल. कारण काय माहिती आहे, मागील आपण 8 वर्ष बघतोय की काहीच तिथे विकास दिसून येत नाही किंवा काही काम झालेलंच दिसून येत नाही. आणि हे करणं आम्हाला राजकीय किंवा हे बघण्यापेक्षा लोकांसाठी काम करण्याची खूप इच्छा आहे आणि ती मला संधी चालून आलेली आहे. आणि ह्या युतीच्या मार्फत मला चांगल्या प्रकारे काम करता येईल आणि ते मला करण्याची खूप इच्छा आहे. राजकारणामध्ये पहिल्यांदा उतर, कारण तुम्ही स्वतः वकील आहात, न्याय आणि नीती तज्ञामध्ये तुम्ही असता. राजकारणामध्ये पहिलं उतर असताना सुरुवातीला आपल्या घरापासून सुरुवात केली आहे, कसं झालं? आणि ते जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे हा. खरं तर राजकारणात उतरताना मला माझं स्वतःच्या गावातून मला तिथे उतरायला मिळालं आणि खरंच मी बघते की लग्न झाल्यापासून बघते तिथले जे प्रॉब्लेम आहेत ते ॲज इट इज अजूनही कायम आहेत. त्याच्यात मला काहीतरी करता येईल, माझ्या घरातले जे गावातले प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी त्याचा खूप आनंद आहे. आणि खरंच ते मी पहिल्यापासूनच ठरवलं की याच्यासाठी काय करता येईल आणि ते मी नक्कीच करणार आहे. काय नेमके प्रॉब्लेम काय समोर? सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे तिथे असणारा पाण्याचा. कालही आमची गावात मीटिंग झाली, त्याच्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम जोरात उठवला गेला आणि इमिजिएट मी त्या पाण्याच्या ह्याच्यासाठी बघायला पाण्याच्या त्या प्रॉब्लेमकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह प्रेफरन्शियली पहिला हा पाण्याचा प्रॉब्लेम गावाचा सोडवला जाईल. दुसरा तिथे असणारा रस्त्याचा तर खूप बिकट अवस्था आहे आणि ही वारंवार होणारी अवस्था आहे. त्याला कायमस्वरूपी काय उपाययोजना करता येईल ह्या संदर्भात देखील बघितलं जाईल. दुसरा तिथे स्ट्रीट लाईटचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. पुन्हा रोजगार गावासाठी, गावातली तरुणाई जी आहे ही बाहेर गावी जाते तर त्यांना रोजगार देणे, त्यांना स्वयंरोजगार देणे किंवा नोकरी धंद्याला देणे हे त्याच्याकडे फार हा गंभीर मुद्दा आहे. आणि हा अतिशय, कारण पुढची पिढी ही तरुण आहे, तरुणाकडे पुढचं आपलं कामकाज जाणार आहे. ती जर व्यवस्थित आपल्या गावात चांगल्या पद्धतीनं राहणार असेल तर ते नक्कीच गावासाठी गरजेचं आहे. कारण आपण बघतोय गावं ओसाड पडायला लागले, लोक बाहेर जातात, त्यांना इथे थांबवणे, त्यांना इथेच रोजगार निर्मिती करून देणे हे एक आपलं काम राहणार. म्हणजे रस्ते पाकाऱ्या होतील पण त्या पलीकडे आपण काम करण्याची आपली तयारी आहे. नक्कीच तेच तर गरजेचं आहे. आता आपल्याकडे लोक राहिली तर आपलं गाव राहणार आहे. गावाची टुमकुदार घर फक्त बघण्यासारखीच आपण शोभिवंत असं नको की त्याच्यात माणसंही हवी, त्यासाठी आपण काम करायचं. त्या ठिकाणी बडे नेते आहेत, अजून पहिला तर मोठा इतिहास त्या ठिकाणचा आहे आणि घरांशाही आपल्या दिसून येते, काय सांगा? कसं आहे, घराणेशाही चालून आलेली आहे, लोकही ते सहन करत आलेले आहेत. पण आता आपण त्याला छेद देत त्यांना हवे असणारा असं माझ्या दृष्टीने आणि लोकांच्या दृष्टीने त्यांना व्यक्ती आहे, मी उमेदवार म्हणून त्यांच्या समोर आहे. लोकांनीच मला तुम्ही पाहिजे असं केलेलं आहे आणि त्यामुळे मला ही चांगली संधी मिळालेली आहे आणि नक्कीच घराणेशाही त्यामुळे आपण बाजूला करू शकतो. लोकांना बाजूला करण्याची संधी आहे. घराणेशाहीला छेद देऊन आपण एक नवीन माणूस तिथे त्यांना पर्याय म्हणून देऊ, असं चांगल्या पद्धतीनं काम होईल आणि ही असलेली घराणेशाही ही तिथून बाजूला होईल. एक वेगळं नातं पाहायला मिळतं, सय्यद आणि पवार बांधव म्हणजे आपण एक पाहिलं जातं, बंधुभावाचं नातं आहे. तुम्हाला वाटतंय सय्यद बांधवांची मतं आपल्याला मिळतील? नक्कीच. सय्यद आणि पवार हे बहीण भाऊ, हे देवाच्या म्हणजे आपण दर्गा आणि आमची महाकाली हे बहीण भाऊ या उद्देशाने किंवा या पद्धतीने आपण केलं जातं. आमची महाकालीची पालखी तिथे जाते, हे सगळं इतकं चांगलं रिलेशन आहे. त्यामुळे इथे मला कुठल्याही प्रकारची अडचण येईल असं अजिबात वाटत नाही. आणि मला त्या बहीण भाऊ, मी सून आहे, माझे नातेवाईकच आहेत ते, आणि त्या पद्धतीनंच मला त्यांच्याकडनं सहकार्य होणार आहे हे मला माहिती आहे. आणि ह्या विश्वासानंच मी या निवडणुकीत उतरलेले आहे की मला माझ्या गावाने मला
समोर दिलेला आहे. शेत बांधव आपल्याला मतदान करतील. सह्याद्यांकडनं मला तसं मी नाही म्हणूच शकत नाही. ती माझीच माणसं आहेत. मी तेच म्हणते की माझी माणसं आहेत, माझेच ते पण आहेत. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं मॅडम, त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बाबू साहेबांचा वोटिंग दिसून येतं जास्तीत जास्त शेत बांधवांवरती. त्याकडे कसं करणार, ते कसं पाहणार? ते आपण बघूच मतदानानंतर. मला पूर्ण खात्री आहे की माझी माणसं आहेत, माझी कुटुंबीय आहेत आणि ती मला नक्कीच स्वीकारणार आहे. तिथे एकंदर कुठेही सय्यद पवार असं होणारच नाहीये. एकंदर आपण जर पाहिलं त्या ठिकाणी 4 गाव आहेत. शिरगाव आहे, कोणकोणसं नाही, पोपली, शेरवाडी आहे. पण ह्या ठिकाणी विकास काम करताना नेते कमी पडले असं वाटतं तुम्हाला? नेते कमी पडल्यापेक्षा आपल्याला काम करण्याची आपली प्रवृत्ती असली पाहिजे आपल्या लोकांसाठी. मानसिकता. कोण कमी पडलं, कोण जास्त पडलं हा विषयच नाही. आपण निस्वार्थीपणे मनापासून लोकांसाठी काम केलं पाहिजे आणि ते दिसलं पाहिजे. काम लोक हे त्यांचं काम होण्याशी त्यांचं हे असतं. बाकीचं तुम्ही बाजूला ठेवा.